आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट। तर आता आपण इथे असं पाहतो की सायलीला रात्रीची झोप येत नसते। अर्जुन हा गाढ झोपलेला असतो। ती अंथरुणात उठून बसते आणि विचार करत असते, नेमकं मला काय होतंय, मला झोप काय येत नाहीये। पण ती काहीच करू शकत नसते। दुसऱ्या दिवशी सकाळी सायली उठते, आवरते, पण तिच्या डोक्यातलं विचारचक्र काही थांबलेलं नसतं। अर्जुन ही गोष्ट नोटीस करतो की सायली नक्कीच कसल्या तरी विचारात मग्न आहे। मग आता अर्जुन हा सायलीला विचारतो, काय झालंय का सायली, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर सायली म्हणते, नाही काही नाही। त्याबरोबर लगेचच अर्जुन हा सायलीच्या जवळ येतो आणि सायलीला म्हणायला लागतो, मग तुझा चेहरा का असा पडलाय, नेमकं काय झालंय? त्यावर सायली ही अर्जुनला म्हणत असते, तेच तर कळत नाही आहे ना मला नेमकं काय होतंय। त्यावर अर्जुन म्हणत असतो, सायली असं का बोलतेस तू? त्यावर सायली म्हणत असते, अहो काहीच कळत नाही आहे, म्हणजे मला ना खूप घाबरल्यासारखं वाटतंय। अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्याची आठवण येते का, तिचा विचार करतेस का? सायली म्हणते, नाही हो, माझं सकाळीच बोलणं झालं आहे रविराज काकांबरोबर, त्यामुळे प्रतिमा आत्यांची काळजी नाही वाटत आहे। त्यावर अर्जुन म्हणतो, मग काय झालं, दुसरा कुठला विचार करतेस का? सायली म्हणते, नाही हो, कसलाच विचार नाही आहे माझ्या मनात, मी स्वतःला खूप शांत ठेवण्याचा प्रयत्न करते, पण खरंच सांगते तुम्हाला, मला नाही जमत आहे शांत राहायला। काय होतं आहे काय नाही ते सुद्धा काही कळत नाही आहे, सतत डोक्यामध्ये नको नको ते विचार येत आहेत, कळत नाही आहे काय वाटतं आहे। अर्जुन म्हणतो, तुला कुठे शांत वाटेल ते मला बरोबर माहीत आहे, तू चल माझ्याबरोबर। आता अर्जुनने तू चल माझ्याबरोबर असं म्हटल्यावर सायली अर्जुनला विचारते, म्हणजे कुठे शांत वाटेल मला, कुठे जायचं आहे आपल्याला? त्यावर अर्जुन म्हणत असतो, ते मला माहिती आहे, तू फक्त माझ्याबरोबर चल, बघ तुला तिथे आल्यावर बरं वाटेल की नाही। मग आता अर्जुन हा सायलीला घेतो आणि तिकडनं जात असतो। सायली अर्जुनला विचारत असते, आपण जातोय तरी नेमकं कुठे, पण अर्जुन सायलीला काहीच सांगत नाही। आता मात्र सायली हे अर्जुनबरोबर तिकडनं निघून गेलेली असते, दोघंही आता चाललेले असतात। तर दुसरीकडे दामिनी देशमुखने मोठीच्या मोठी प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली असते। खूप मोठमोठे चांगले पत्रकार, चांगले कॅमेरामॅन वगैरे सगळेच तिथे आलेले असतात। आता दामिनी अजून त्या ठिकाणी पोहोचलेली नसते, त्यामुळे पत्रकारांमध्ये कुजबूज सुरू असते। दामिनी मॅडमनी अशी एकदम शॉर्ट नोटीसवरती का बरं पत्रकार परिषद बोलवली असेल? प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे म्हणजे नक्कीच त्यांच्या हाती काहीतरी मोठा किंवा महत्त्वाचा पुरावा लागला असेल, जो त्यांना मीडियासमोर दाखवायचा असेल, असं लोक म्हणत असतात। इतके त्या ठिकाणी दामिनी, साक्षी, महिपत तिघंही पोहोचलेले असतात। दामिनी तिच्या माणसाला सांगत असते, व्यवस्थित लक्ष ठेव अर्जुनवरती, तो कुठे जातोय त्याचं लाईव्ह लोकेशन मला सतत पाठवत राहा। आणि मग ती आता खाली बसते। आता मीडिया तिला विचारायला लागते, मॅडम काय झालं, तुम्ही अशी अचानक प्रेस कॉन्फरन्स का घेतली, काय कारण आहे यामागे? त्याबरोबर दामिनी म्हणत असते, सर्वप्रथम मी एवढ्या शॉर्ट नोटीसवरती पत्रकार परिषद बोलवली आणि तरीसुद्धा तुम्ही सर्व माझ्या विनंतीला मान देऊन तुमच्या वेळातून वेळ काढून इथे आलात, त्याबद्दल मला तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानायचे। आज मी तुम्हाला इथे बोलवलं आहे नात्यासंबंधी बोलायला। नाती आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात आणि ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची असतात, अनमोल असतात, पण आपला कायदा आपल्याला काही वेगळंच सांगतो। कायदा आपल्याला नेहमी हेच सांगतो की आपली नाती ही कायद्याच्या आड येता कामा नये, आणि सध्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या बाबतीत तेच घडतंय। ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचे सासरे म्हणजेच मधुकर पाटील यांच्यावरती जी केस सुरू आहे, त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी ते माझ्या अशिलाचा वापर करत आहेत, माझ्या अशिलाला यामध्ये गोवण्याचा ते प्रयत्न करत आहेत। अहो विचार करा ना सारासार, जो माणूस आपल्याच बायकोबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू शकतो, त्यांची जी सध्याची बायको आहे तिच्याबरोबर त्यांनी पहिलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं, तो माणूस स्वतःच्या कुटुंबाला जर फसवू शकतो, तर मग तो कोर्टात न्यायाधीशांसमोर काय खरं बोलणार आणि कसं? मग आपण या सगळ्यावरती विश्वास तरी कसा ठेवायचा, सांगा आता तुम्हीच। अहो जो व्यक्ती सतत खोटं बोलू शकतो, त्याच्यावरती तो खरं सांगेल अशी अपेक्षा करणंच चुकीची आहे ना, बरोबर बोलते ना मी? नाही, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे चांगले वकील आहेत अशी त्यांची जी काही इमेज आहे ना, ती साफ चुकीची आहे, कारण तसं काहीच नाही आहे। खरं तर ते अजिबात काही सत्याच्या वगैरे बाजूने लढत नाही, त्यांना फक्त स्वतःच्या सासऱ्यांना वाचवायचं आहे आणि त्यासाठीच ते माझ्या अशिलाचा असा वापर करून घेत आहेत। खरं म्हणायचं झालं ना, तर ते त्यांच्या बायकोचं मन जपण्याचा प्रयत्न करत आहेत।
आता अर्थात हे बरोबर जरी असलं तरीसुद्धा माझ्या अशिलाला अडकवणं हे चुकीचं आहे. एका सर्वसामान्य मुलीचं आयुष्य ते उद्ध्वस्त करतायत. उगाचच्या उगाच तिच्या अब्रूवरती चिखलफेक करतायत. खरं तर म्हणूनच आज मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलावलं. मला तुम्हा सगळ्यांना हे सगळं सांगायचं होतं. त्याबरोबर आता लगेचच मीडिया विचारायला लागते, मग हे सगळं न्यायाधीशांच्या लक्षात येत नाही का? कोर्ट का या सगळ्याला परवानगी देतं? त्यावर दामिनी म्हणायला लागते, अनफॉर्च्युनेटली आम्हालासुद्धा ते कळत नाही आहे की कोर्ट का अर्जुन सुभेदारांना सांगत नाही म्हणून या गोष्टी. म्हणूनच तर तुम्हा सगळ्यांना बोलावलं आहे. तुम्ही सगळे प्लीज विचार करा, एकदा विचार करा. जर आज साक्षीच्या जागी, माझ्या अशिलाच्या जागी तुमच्या घरातली एखादी स्त्री असेल तर, तुमची आई, तुमची बहीण, तुमची बायको जर अशा कोणत्या संकटात सापडली तर सांगा ना, काय कराल तुम्ही? वाचवालच ना तिला? वाचवाल की नाही? आणि आता मला तुमच्यासमोर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची एक क्लिप दाखवायची आहे आणि मग ती लगेचच जोशी वकिलांना अर्जुनने जी काही मारहाण केली होती ते दाखवतो. आता लगेचच मीडियामध्ये चर्चा सुरू होते. बापरे, हे खरोखर खूप भीषण आहे. एका वकिलाला मारणं म्हणजे ह्याला काय अर्थ आहे? ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जे काही वागले ते खरोखर चुकीचं आहे. काळिंबा फासण्याला आहे हे लायक आहे हे त्यांच्या प्रोफेशनला. खूप खूप वाईट वागले तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. ते असं वागू शकतील असं वाटत नव्हतं आपल्याला. त्याबरोबर आता लगेचच इकडे महिपत साक्षीच्या कानात कुजबुजतो. साक्षी, ही बाई तर आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा हुशार निघाली. हिला कुठून सापडला हा व्हिडिओ? साक्षी म्हणत असते, अण्णा आपल्याला काय, आपण बघूया ना, आपल्या तर फायद्याच आहे सगळं. त्याबरोबर आता लगेचच दामिनी म्हणते, बघितलं तुम्ही सगळ्यांनी? आता तरी पटलं ना तुम्हाला मी जे बोलते ते? अहो हेच खरं रूप आहे या माणसाचं. खरा असाच आहे हा. फक्त खरेपणाचा आणि चांगुलपणाचा आव आणतो माणूस. पण एक खरं सांगू का, जी केस खोट्या बुद्धीने लढली जाते, जिचा बेसच खोटारडा असतो ना, ती तुम्ही कितीही काहीही करून लढण्याचा प्रयत्न करा, पण शेवटी तिच्यात अपयश हे येतंच आणि व्यक्ती हरतेच. त्यामुळे उगाचच्या उगाच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार स्वतःहूनच हे सगळं ओढावून घेत आहेत. तर आता इथे सायली आणि अर्जुन हे दोघंही जण निघालेले असतात. तर आता त्यांच्या मागोमाग दामिनीचा जो माणूस असतो, तिने त्यांच्या मागावर लावलेला, तो सुद्धा तिकडनं निघतो आणि आता तो दामिनीला व्यवस्थित लोकेशन वगैरे पाठवत असतो. दामिनी म्हणत असते, बघितलंत, हेच आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचं खरं रूप. आणि म्हणूनच आज मी ही मीडिया कॉन्फरन्स बोलावली होती, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचं खरं रूप दिसावं. बघा, माझी अशील साक्षी, हिला मी आता विनंती करते की गेली 2 वर्षामध्ये हिने जो काही मनस्ताप सहन केला आहे, तो सगळा आता तिने तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यथित करावा. साक्षी, तू बोल आता. साक्षी बोल. तर आता दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे दोघंही मंदिरात आलेले असतात. मंदिरात आल्याबरोबर सायली लगेचच देवी आईला फूल वगैरे वाहते, हळद कुंकू वाहते आणि मग आता देवी आईसमोर दोन्ही हात जोडून उभी असते आणि देवीला प्रार्थना करत असते. आई, तुला माहिती आहे माझे मधुभाऊ निर्दोष आहेत. त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. ह्या सगळ्यात त्यांना अडकवलं जातं आहे, त्यांना गोवलं जातं आहे. त्यांच्या पाठीशी उभी राही, त्यांना ह्या सगळ्यातून बाहेर काढ. माझ्या मधुभाऊंची साथ दे. त्यांना ह्या सगळ्यात उगाच अडकू देऊ नकोस गं. माझ्या मधुभाऊंची या सगळ्यात काहीच चूक नाही गं. त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. सत्य तुलाही माहीत आहे. माझ्या मधुभाऊंना आशीर्वाद दे, त्यांच्या पाठीशी थांब आणि माझ्या नवऱ्याच्या कष्टाला फळ येऊ दे. त्यांना यश मिळू दे आई. माझ्या पाठीशी उभी राहा. माझ्या नवऱ्याला या सगळ्यात यश मिळू दे आणि माझे मधुभाऊ निर्दोष सुटू दे. काय माहीत का, पण सतत एक भीती वाटत राहते. तो महिपत नीच आहे, तो काहीही वाईट कृत्य करू शकतो अशी. तर दुसरीकडे साक्षीला दामिनी म्हणत असते, हे बघ साक्षी, तू बोल. आता ही वेळ गप्प बसण्याची नाही तर बोलण्याची आहे. सांग साक्षी, सांग. रडत बसू नकोस. मीडियाला तुझं दुःख कळेल, तू खरं बोल. त्याबरोबर साक्षी बोलायला सुरुवात करते. माझं तर आयुष्यच उद्ध्वस्त केलं ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी. मी सुद्धा अगदी आमच्यासारखीच एक सर्वसामान्य साधी मुलगी आहे. काय स्वप्न पाहिलं होतं मी, रिसॉर्ट बांधण्याचं. सांगा ना, यात काय चुकलं माझं? आणि रिसॉर्ट बांधण्याकरता मला ती जमीन विकत हवी होती, म्हणून मी ती जमीन विकत घेण्यात रस दाखवला. तिथे गेले, पण अर्जुनने माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. अर्जुनने मला तिथे सगळ्यांच्या समोर माझ्यावरती खुनाचा आळ टाकला आणि माझ्या आयुष्याची माती केली. आता बघा ना, मी साधी स्वप्नसुद्धा नाही पाहू शकत आहे. साधी अगदी लग्न, मूलबाळ हे स्वप्नसुद्धा नाही बघता येत आहे मला. सुखी संसार हे सुद्धा नाही दिसत आहे. सांगा ना, या सगळ्यात काय दोष होता माझा? काय दोष होता? मला फक्त एक उत्तम बिल्डर बनायचं होतं
आणि त्यासाठी मी ती जमीन विकत घ्यायला गेले. मला नव्हतं माहीत मला की माझ्या एका या एवढ्याशा छोट्याशा स्वप्नासाठी मला एवढं मोठं शिक्षा भोगावी लागणार आहे. अर्जुन सुभेदार माझ्याबरोबर हे सगळं करेल मला नव्हतं वाटलं. माझ्या अब्रूची वाट लागली. अर्जुन मुद्दामून हे सगळं करतोय. खरं तर अर्जुन या सगळ्यात मला गोवतोय. मी या सगळ्यात गोवली गेली आहे असं ती म्हणते. त्यावर दामिनी उठते आणि दामिनी तिच्या खांद्यावरती हात ठेवत तिला आधार देण्याचं नाटक करू लागते आणि म्हणत असते, नाही साक्षी नाही, तू या सगळ्यात गोवली नाही गेलेली, तर तुला या सगळ्यात मुद्दामून गोवलंय ते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारने. तर साक्षी म्हणत असते, माझा काहीच दोष नाही आहे, मी खून वगैरे काहीच केलेलं नाही आहे, मला फक्त ते आश्रम विकत घ्यायचं होतं. तर दामिनी म्हणत असते, बघितलं आता तरी तुम्हाला पटतंय ना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार काय लायक आहेत म्हणून. अहो खोटारडे आहेत ते, एक नंबरचे खोटारडे. नाही मला मान्य आहे त्यांची इमेज खूप नीट अँड क्लीन आहे, पण काय आहे ना त्यांना हरलेलं आवडत नाही. त्याबरोबर लगेचच आता तिला मीडिया विचारते, मॅडम पण जोशी वकिलांना अर्जुनने मारहाण का केली. त्यावर ती सांगत असते, काय आहे ना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना हार पचवता येत नाही आणि त्याहून महत्त्वाचं त्यांना त्यांच्या सासऱ्याच्या बाबतीतली हार पचवता येत नाही आणि तेच घडलं. म्हणूनच त्यांनी जोशी वकिलांना हे असं बेदम मारलं. त्याबरोबर ती म्हणत असते, पण हे खरं तर खूप चुकीचं आहे. हा निपक्षीपणा नाही आहे. याच्यामुळे कोर्टाचा वेळ वाया जातो. याच्यामुळे एका निरपराध निर्दोष व्यक्तीला उगाच तिचं आयुष्य पणाला लावावं लागलं आहे. साक्षीची या सगळ्यात काही चूक नाही आहे, तरीसुद्धा बिचारीला रोज शिक्षा भोगावी लागते. बिचारी रोज तुटून मरते आहे माझी क्लायंट. साक्षी नाटक करायला लागते, रडायला लागते, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तर आता दामिनी म्हणायला लागते, बघितलं किती वाईट अवस्था झाली आहे माझ्या क्लायंटची. बघा आता तुम्हीच काहीतरी बोला. तर इकडे साक्षी सांगायला लागते, पण मी काय करू, मला काहीच नाही करता येत आहे. माझं आयुष्य अर्जुनने उद्ध्वस्त केलं. आता तर मला लोकांमध्ये मिसळायलासुद्धा भीती वाटते. आता मी काहीच नाही करू शकत, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, मी काहीच नाही करू शकत असं म्हणत साक्षी आपल्या डोक्याला हात लावते आणि रडण्याचं ती खूप सराईतपणे नाटकही करत असते. तर आता हे सगळं काही बघून दामिनी म्हणायला लागते, साक्षी रडू नकोस, शांत हो साक्षी. हे बघ मीडिया आहे ना, आपण सगळे मिळून तुला न्याय मिळवून देऊ. तर आता दुसरीकडे सायली ही मंदिरात घंटानाद करत असते आणि ती देवीला म्हणत असते, देवी आई माझ्या यांच्या पाठीशी उभी राहा, यांना यश येऊ दे, माझे मधुभाऊ निर्दोष सुटू दे. पुढचे 10 दिवस जोपर्यंत ह्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत मी दिवसातून फक्त एकदाच जेवणार आणि ते सुद्धा बिना मिठाचं खाणार. बघ देवी आई, हे सगळं काही मी माझ्या मधुभाऊंसाठी करते. माझ्या पाठीशी उभी राहा आई, माझ्या पाठीशी उभी राहा. माझ्या मधुभाऊंना या सगळ्यातून निर्दोष मुक्तता मिळू देत. माझ्या पाठीशी उभी राहा, माझे मधुभाऊ सुटू देत देवी आई, माझे मधुभाऊ सुटू देत. आता असं म्हणून सायली हे आणखीन जोरजोराने घंटानाद करायला लागते. सायली घंटा वाजवत असते आणि देवीकडे मागत असते. हे सगळं अर्जुन ऐकतो, पण अर्जुनला खूपच मोठा धक्का बसतो. अर्जुनला वाटत असतं की सायली हे सगळं असं अचानक का बडबडते, का बोलते ती हे सगळं. तर दुसरीकडे आता साक्षी गप्प बसल्यावर महिपत बोलायला लागतो, मी ह्या पोरीचा बाप काय म्हणू. खरं तर माझी इच्छा होती माझ्या पोरीनं माझ्यापेक्षा बी खूप मोठं बिल्डर बनावं, खूप मोठं बिल्डर, आणि त्यासाठीच ती तो जमिनीचा तुकडा विकत घ्यायला गेली होती. पण तिकडं गेल्यावर हे एवढं समजा घडेल, माझ्या पोरीच्या आयुष्याची राख रांगोळी होईल हे मला माहीत नव्हतं. नाहीतर मी तिला तिथं जाऊच दिलं नसतं. माझी पोर अशी रोजच रडत्या. नको रडू पोरी, नको रडू, शांत हो पोरी, शांत हो, सगळं व्यवस्थित होईल, सगळं चांगलं होईल असं आता महिपत उगाचच साक्षीला सांगत असतो. महिपतने समजावल्याचं नाटक केल्याबरोबर साक्षीसुद्धा आता गप्प बसते आणि म्हणायला लागते, खरंच माझं काही नव्हतं चुकलं. तर लगेचच महिपत म्हणतो, काळजी नको करू पोरी, देव आहे ना, तो सगळं बघतोय. तर दामिनी म्हणायला लागते, आता तुम्ही ठरवा कोणाला कशा पद्धतीने जाब विचारायचा आणि कोणाला न्याय मिळवून द्यायचा. एका सर्वसामान्य साधारण मुलीचं आयुष्य ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी उद्ध्वस्त केलं आहे. तिच्या आयुष्याची माती केली, खराबी केली आणि खरोखर ही खूप चुकीची आणि वाईट गोष्ट आहे. जिथे केस खोट्या पद्धतीने लढली जाते ना, तिथे नक्कीच केस कायम हरली जाते आणि म्हणूनच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारसुद्धा हरतील, कारण ते खोट्या मार्गाने केस लढत आहेत आणि चुकीच्या पद्धतीने जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत असं ती म्हणू लागते. त्यानंतर आता मीडिया प्रेस कॉन्फरन्स संपवते आणि आता लगेचच हेडलाईनला सुरुवात होते.
साक्षी शिखरे यांच्यावरती अर्जुन सुभेदारांनी जे काही आरोप केलेत त्यामुळे उद्ध्वस्त होत आहे का साक्षी शिखरे यांचं आयुष्य? अर्जुन सुभेदारांनी केलेले आरोप जर खोटे ठरले तर अर्जुन सुभेदार साक्षी शिखरेची नुकसान भरपाई देणार का? ते तिला अब्रूनुकसानीचा जर तिने दावा ठोकला तर काय घडणार? तर आता हे सगळं बघून साक्षीला आनंद होत असतो. मीडिया साक्षीकडे सुद्धा येते आणि साक्षीशी सुद्धा चौकशी करू लागते, तिच्याशी सुद्धा बोलत असतात. तोपर्यंत इथे आता सायली आणि अर्जुन हे दोघंही जण एकमेकाबरोबर बोलायला लागतात. अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको अगं काय सुरू आहे हे सगळं? काय बोललीस तू? हे बिना मिठाचं जेवणार ते सुद्धा दिवसातून एकदा? अगं तुला त्रास होईल या सगळ्या गोष्टींचा, नाही जमणार. त्यावर सायली म्हणत असते, अहो असं कसं बोलताय तुम्ही? मधुभाऊंनी किती त्रास सहन केला आहे. मग मी मधुभाऊंसाठी हे एवढंही करू शकत नाही असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, मधुभाऊंसाठी मी हे नक्की करून दाखवेन. मी त्यांच्यासाठी हे करेनच, जमवेन मी. आणि मला खात्री आहे विजय हा नेहमी सत्याचा होतो. पण काय सांगू तुम्हाला, मी देवीला जागं करण्यासाठी हे सगळं करते. मला माहिती आहे देवीला आपल्या आशीर्वादाची गरज आहे, हे सांगायला हवं म्हणून मी तिला ते सांगून देते फक्त, बास. अर्जुन म्हणत असतो, ह्याचा अर्थ तू आता काही कोणाचं ऐकणार नाही. सायली म्हणते, बरोबर. त्याबरोबर आता पुढे ते दोघंही बोलत असतात. सायली म्हणत असते, खरंच सांगते तुम्हाला, अहो सतत मनामध्ये एक भीती लागून राहते. ती दामिनी, तो महिपत काहीतरी करतील आणि त्यामुळे मला ना खरंच खूप काळजी वाटते हो. बस. त्यावर अर्जुन म्हणत असतो, बायको आपली बाजू सत्याची आहे, त्यामुळे आपणच जिंकणार, काळजी करू नकोस. त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, बरं चल आता निघायचं का आपण? त्यावर सायली अर्जुनला म्हणते, आणखीन थोडा वेळ थांबूया ना, इथे बरं वाटतंय. अर्जुन म्हणतो, आणखीन थोडा वेळ? सायली म्हणते, हो प्लीज, थंड हवा आहे ना, खरंच मोकळ्या हवेत बरं वाटतंय. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तुला बरं वाटतंय ना, मग आपण थांबू. तर आता इथे अर्जुन आणि सायलीच्या मागावर आलेला जो दामिनीचा माणूस असतो तो लगेचच अर्जुन आणि सायलीला मंदिरात बघतो आणि दामिनीला मेसेज करून सांगतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्याची बायको सायली सुभेदार हे दोघंही मंदिरात आहेत. दामिनी त्याला ठीक आहे असा मेसेज करते. त्यानंतर लगेचच ती तिचा जो माणूस असतो त्याला जवळ बोलावते आणि म्हणत असते की हे घे, अर्जुन सुभेदारचं लाईव्ह लोकेशन मी तुला पाठवलं. आणि मग ती त्याला एक खूप मोठं पैशाचं पाकिट देत म्हणते, आणि तुला जे हवं आहे ते सुद्धा. त्यामुळे आता पुढे काय करायचं आहे हे तुला व्यवस्थित माहिती आहे. पुढचं सगळं काम आता तुझ्यावरती डिपेंडेंट आहे. सगळं अगदी चोख आणि व्यवस्थित व्हायला हवं याची काळजी घे. तो माणूस लगेचच दामिनीला म्हणतो, मॅडम आता ते सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही या सगळ्याची काळजी अजिबातच करू नका. आणि मग लगेचच आता तो माणूस हा तिकडनं निघून गेलेला असतो. तर इकडे अर्जुन हा सायलीला म्हणतो, बरं थांबू आपण. इतक्यात त्याच्या फोनवर एक फोन येतो. अर्जुन म्हणतो, तुम्ही इथे बसा, मला एवढा फोन आला आहे, मी बघतो. आणि मग फोन पिकअप करण्यासाठी म्हणून अर्जुन हा जरा मंदिराच्या बाहेर येतो. आता जसाच अर्जुन मंदिराच्या बाहेर येतो, समोरून येणारी मीडिया अर्जुनवरती झडप घालते. अर्जुन सर प्लीज 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 सर थांबा. हे बघा, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. सांगा, तुम्ही मधुकर पाटील तुमचे सासरे आहेत म्हणून त्यांना या केसमधून सोडवण्याचा प्रयत्न करताय का? सर तुम्ही पार्शियलिटी करताय का? स्वतःच्या सासऱ्याला वाचवण्याकरिता तुम्ही एका निर्दोष निरपराध मुलीवरती अन्याय करताय का? सर या केसचा निकाल 2 वर्ष लागायला का लागला? या केसचा निकाल लगेच का नाही लागला? सर तुमच्याकडे पुरावे नाही आहेत का म्हणून तुम्हाला वेळ लागतोय का? सर तुम्ही पुरावे कधी सादर करणार आहात? तुम्हाला काही नवीन हाती लागलं आहे का की तुम्ही उगाच साक्षीवरती आरोप करताय, उगाच तिला फसवताय? आता मीडिया प्रश्न विचारत चाललेली असते, पण अर्जुनला बोलण्याची संधी मात्र कोणीच देत नसतं. मीडिया म्हणत असते, सर प्लीज असे गप्प राहू नका. हे बघा, आम्हाला तुमच्याकडून उत्तर हवं आहे. प्लीज सर बोला, तुम्ही हे सगळं का करताय? साक्षी शिखरे ही एक बिल्डर आहे, मग तरीही तुम्ही तिच्या नादी का लागलाय? तिने तर फक्त तुमची जागा विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, मग त्याची शिक्षा तिला एवढी मोठी कशासाठी? ॲडव्होकेट जोशी यांना तुम्ही मारहाण केलीत, हे सगळं कशासाठी? तुम्ही तर एक वकील आहात, तुमच्याकडे आजपर्यंत कधीही न हरणारा वकील म्हणून लोक पाहत होते. मग एवढं सगळं छान असताना तुम्ही या सगळ्या गोष्टी का केल्यात? कशासाठी? खरोखर तुम्हाला हार आवडत नाही म्हणून तुम्ही कोणत्याही थराला जाऊन केस लढता का? सर आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. प्लीज प्लीज तुम्ही असं गप्प राहू नका. सांगा सर, एवढी मोठी कोणती गोष्ट घडली की तुम्हाला ॲडव्होकेट जोशी यांना मारहाण करावी लागली? बोला ना, तुम्हाला काय वाटतं सर, तुम्ही ही केस जिंकू शकाल का? बोला सर. त्यावर सायली तिकडे येते आणि म्हणते, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देते.
सायलीच्या हातात छान पूजेचं ताट वगैरे असतं. ती म्हणत असते. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे इतक्यात एक मुलगी विचारते, मॅडम आम्हाला साक्षी शिखरेबद्दल ऐकायचं आहे. साक्षी शिखरेबद्दल तुमचं काय मत आहे सांगा. एका निरपराध निर्दोष मुलीवर तुमच्या नवऱ्याने हे जे आळ लावले ते बरोबर आहेत का? त्यावर लगेचच इकडे सायली म्हणायला लागते, ओ साक्षी शिखरे निर्दोष? काय आहे ना मॅडम, मी सुद्धा एक स्त्री आहे म्हणूनच सांगते. साक्षी ही स्त्री जातीच्या नावावर कलंक आहे, कलंक. ती एक नंबर उद्धट मुलगी आहे. तुम्हाला कळत कसं नाही आहे की खुनी तीच आहे, तिनेच केला आहे. अर्जुन म्हणतो, आता मलाही तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जो माणूस स्वतःला परवडत नसतानाही आश्रम चालवतो, त्या आश्रमातल्या मुलांसाठी माणसांसाठी स्वतःजवळचे पैसे खर्च करतो, परवडत नसताना देखील त्या सगळ्यांना सांभाळतो, तो माणूस सांगा कसा काय फ्रॉड असेल? आणि जर त्याच्यावरती आता खुनाचा आरोप करण्यात आला आहे तर याचा अर्थ त्यांचंसुद्धा अब्रूनुकसान होऊ शकतं. मग ते भरून देण्याची हमी कोण घेतं आहे? माझ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे? प्लीज बोला. त्याबरोबर मात्र आता लोकांकडे अर्जुनच्या ह्या प्रश्नाचं काहीच उत्तर नसतं. सगळेच जे पत्रकार असतात ते एकाएकी गप्प बसतात. अर्जुन म्हणत असतो, आणखी एक गोष्ट, 1 मिनटं. आणि मग तो त्याच्या गाडीजवळ येतो आणि गाडीतून जोशी वकिलांनी जेवढे काही फ्रॉड केलेले असतात त्याची फाईल काढतो. आणि आता तो ती त्या सगळ्या पत्रकारांच्या हातात देत म्हणतो, हे घ्या, ही ती फाईल आहे ज्यामध्ये त्या वकिलाच्या सर्व काही काळ्या फायली आहेत, काळे धंदे आहेत. यामध्ये बघितल्यावर तुम्हाला कळेल जोशी वकील हा फक्त डिग्रीने वकील होता, बाकी काहीच नाही. प्रोफेशन आणि एथिक हे त्याला समजत नव्हतं, त्यामुळे मी त्याला मारलं. आणि मला वाटत नाही की मी काही चुकीचं काम केलं आहे. तो इनलिगल काम करतच होता. त्याबरोबर लगेचच त्याला विचारायला लागते मीडिया. मग ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ही केस जिंकाल का? दामिनी देशमुख समोर तुमचा टिकाव लागेल का? तुम्ही निभवून न्याल का सगळं? त्यावर अर्जुन काही बोलण्याअगोदर सायलीच म्हणते, हो का नाही? का नाही जिंकणार माझा नवरा? काय आहे ना, ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. आणि जी लोकं प्रामाणिकपणे प्रयत्न करतात ना, ती नक्कीच जिंकतात. आणि माझं